आता मला घामळ येतील मॅडम, कानाला डोक्याला बांधायलाच पाहिजे काय? प्रसूतीनंतर स्त्रीला सासरच्या माहेरच्या लोकांकडून डोकं बांधा, कान बांधा, स्वेटर घाला असा सल्ला दिला जातो. याच्या मागची एक गोष्ट म्हणजे पूर्वीच्या काळी प्रसूतीनंतर येणारं नैराश्य, हार्मोन्समध्ये होणारे बदल, इक्लाम्शिया म्हणजेच हाय बीपी मुळे येणारे झटके किंवा फिट्स याची लोकांना कल्पना नव्हती आणि त्यामुळं प्रसूतीनंतर जर स्त्रीच्या वागण्या बोलण्यात नैराश्यामुळे फरक पडला किंवा तिला हाय ब्लड प्रेशरमुळे झटके यायला लागले तर बाहेरची हवा लागली असं समजलं जायचं आणि ही हवा लागू नये म्हणून डोक्याला बांधायचं, कान बांधायचे ही एक समजूत सुरू झाली. पण सायंटिफिक एव्हिडन्स सांगतो की याचा डिलिव्हरी नंतर मिळणाऱ्या कम्फर्टशी काहीही संबंध नाही. प्रसूतीनंतर पौष्टिक आहार, भरपूर प्रमाणात पाणी पिणे, स्वच्छतेची निगा राखणे आणि बाळाला स्तनपान देणे यावर स्त्रीची तब्येत ही अवलंबून आहे. त्यामुळं डोक्याला बांधणं, कानाला बांधणं या केवळ आपल्या समजुती आहेत आणि त्या बाबतीत स्त्रीनी स्वतःच्या कम्फर्टनुसार निर्णय घ्यावा. थंडीच्या दिवसात किंवा एसी मध्ये तिला गरज वाटत असेल तर तिनं जरूर कान बांधावे, डोक्यालाही बांधावं आणि त्या उलट उन्हाळ्यामध्ये जर तिला त्याचा त्रास होत असेल तर तिने डोक्याला किंवा कानाला बांधू नये.